तर मुंबईतील जे रुग्णालयाबाहेर सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। महत्त्वाची बातमी आपण मुंबईतून बघतोय। मुंबईतील जे रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। अक्षय शिंदेचा मृतदेह याच ठिकाणी आणला जात आहे आणि त्यामुळेच या परिसरामध्ये पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। कळवा रुग्णालयामधून आता मुंबईतल्या जे रुग्णालयामध्ये अक्षय शिंदेचा मृतदेह आणला जात आहे। शवविच्छेदन या ठिकाणी अक्षय शिंदेच्या बॉडीवर केलं जाणार आणि त्यामुळेच आपण या ठिकाणची दृश्य बघतोय। सध्या मुंबईत जे रुग्णालयामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवलाय। पीआय संजय शिंदे यांनी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केलेला आहे। पीआय संजय शिंदेंनी यापूर्वी मुंबई पोलीस दलामध्ये काम केलं असून कारकीर्द त्यांची वादग्रस्त राहिलेली आहे। अरुण टिकूच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला पळण्यासाठी मदत केल्याचा संजय शिंदे यांच्यावर आरोप होता। अरुण टिकू प्रकरणामध्ये संजय शिंदेंचं निलंबन देखील झालेलं होतं। संजय शिंदेंना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव महासंचालक कार्यालयात देण्यात आलेला होता। प्रस्ताव रद्द करून संजय शिंदे यांना पुन्हा पोलीस दलात घेतलं होतं। बदलापूर पोलीस ठाण्यातही अक्षय शिंदेवर गुन्हा होता। त्यामुळे तपासासाठी तळोजा कारागृहात ठाणे क्राईम ब्रँचची टीम ट्रान्सफर वॉरंटसह आली। संध्याकाळी 5:30 वाजता आरोपी अक्षय शिंदेला ठाणे क्राईम ब्रँचच्या 4 जणांच्या टीमनं ताब्यात घेतलं। पोलीस निरीक्षक संजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरे आणि 2 कॉन्स्टेबल अक्षय शिंदेला घेऊन निघाले। पोलिसांची व्हॅन संध्याकाळी 6 ते 6:15च्या दरम्यान मुंब्रा बायपासवर आली असता अक्षय शिंदेनं पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्या कमरेची सर्व्हिस पिस्तूल खेचून घेतली। अक्षय शिंदेनं पोलिसांच्या दिशेनं 3 राऊंड फायर केले। त्यापैकी 1 गोळी पोलीस अधिकारी निलेश मोरेंच्या डाव्या मांडीला लागली तर 2 राऊंड इतरत्र फायर झाले। स्वरक्षणासाठी एका पोलीस अधिकाऱ्यानं आरोपी अक्षय शिंदेच्या दिशेनं 1 गोळी झाडली, त्यात तो जखमी झाला। जखमी अक्षय शिंदेला पोलिसांनी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात आणलं। कळव्याच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी अक्षय शिंदेला ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलला रेफर केलं। तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। तर मुंबईतल्या जे रुग्णालयाबाहेर सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण मुंबईतून बघतोय। थोड्याच वेळात अक्षय शिंदेचं जे रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे। मुंबईतल्या जे रुग्णालयाबाहेर आणि त्यामुळेच पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। कळवा रुग्णालयामधून आता अक्षय शिंदेचं शव हे जे रुग्णालयात आणलं जातं आणि तिथेच शवविच्छेदन देखील केलं जाणार आहे आणि म्हणूनच पोलिसांनी ही खबरदारी म्हणून बंदोबस्त वाढवला आहे।